मी मिस इंडिया झाले पण. हाव. यार किती भारी वाटतंय मला तुला सांगू. आणि लोक मला आता मिस इंडिया विद्या सुमित पाटील या नावाने ओळखणार. म्हणजे मी शब्दात सांगूच शकत नाही यार, इतकं भारी वाटतंय मला. आणि तुला माहितीये, आज मला हिंदी मूवीच्या ऑडिशनला बोलवलंय, पण आज सुमित सोबत नाहीये. म्हणजे तो सोबत असला ना की मला खूप बरं वाटतं. म्हणजे हत्तीचं बळ येतं. कारण ज्या व्यक्तीने मी मिस इंडिया होऊ शकते हे स्वप्न दाखवलं, आणि हो, फक्त स्वप्नच नाही, तर त्या संकटात, त्या परिस्थितीत माझ्या पाठीशी तो खंबीरपणे उभा होता. यार, नाही, मला असं वाटतं मी खूप स्वार्थी असल्यासारखं वागतेय. म्हणजे माझ्या आईने मला हेच शिकवलं का? नाही, नाही. मी ऑडिशन येतील, जातील, पण मला त्याला नाही गमवायचं. आणि जर मी त्याला गमवलं ना, तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. मीच काय, अगं, देव सुद्धा मला माफ नाही करू शकणार.